आज काय विशेषमध्ये काय मोठं महत्त्वाचं आपण बघणार आहोत. पुढे पाहूयात. पहिली बातमी महत्त्वाची आहे. नागपूर शिक्षक घोटाळ्याची बातमी आहे. या घोटाळ्याची लवकरच SIT चौकशी होऊ शकते, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी सामना दिली आहे. दुसरी बातमी सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी, कारण आता मामाच्या गावाला तुम्ही 26 एप्रिल पासूनच जाऊ शकणार आहे. त्याचं काय कारण आहे तेही आपण या बातमीपत्रात बघूयात. तिसरी बातमी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी आहे, कारण प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी चक्क डोक्यात गोळ्या झाडून आपलं आयुष्य संपवलं. नेमकं यामागचं कारण काय पाहूयात या बातमीपत्रात. तर आता आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सुट्ट्यांच्या काळात धार्मिक पर्यटनाला अनेक जण महत्त्व देतात. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आणि त्याला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी, त्यामुळे साई भक्तांची मांदियाळी शिर्डीमध्ये दिसते. शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे. शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी दिसते आहे. सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्या आलेल्या आहे, अर्थातच लॉंग वीकेंड आहे आणि त्यामुळे साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली असल्याचं बघायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर लॉंग विकेट असल्यानं यावेळेस आता मोठ्या प्रमाणात गर्दी साई भक्तांनी केली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी दिसते आहे. लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहे. दर्शनासाठी तासनतास भाविकांना रांगांमध्ये उभं राहावं. पुढे एक ब्रेकिंग न्यूज. बोगस शालार्थ ID घोटाळ्याची SIT चौकशी करा, ही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शालेय शिक्षण आयुक्तांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आता पत्र लिहिलं आहे. सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नागपूरमधील बनावट शालार्थ ID बोगस प्रमाणपत्र तयार करण्याचं प्रकरण राज्यभरात गाजत असल्याचं बघायला मिळतं. यामध्ये आपण जर बघितलं, नाशिक, पुणे, जळगाव आणि नागपूर विभागात सुद्धा बनावट कागदपत्र तयार झाले. त्यामुळे SITच्या माध्यमातून चौकशी झाल्यास घोटाळ्याची सत्यता पुढे येईल, ही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केलेली आहे. आणि आता परीक्षा संपणार आहे, सुट्ट्या लागणार आहे. विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाता येणार आहे. शाळेच्या परीक्षा 25 एप्रिलला संपणार आहे आणि विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपासूनच सुट्ट्या लागणार आहे. त्यामुळे आता 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लागेल आणि 3 मे पासून शिक्षकांना सुट्ट्या असतील. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम सत्र परीक्षा जी असते ती घेतली जात होती, पण शैक्षणिक वर्षामध्ये किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावं, यासाठी आता हा निर्णय बदलण्यात आला असल्याचं देखील आपण पाहतो. एकंदरीत त्यामुळे 8 ते 25 एप्रिलपर्यंत शाळांना अंतिम सत्राची परीक्षा घ्यावी लागेल. बातमी धक्कादायक आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडत आपलं जीवन संपवलं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली. रात्री 8 वाजता ते कुटुंबियांसोबत जेवण करत होते. अचानक उठून बाथरूममध्ये जात त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. त्यांचा मुलगा अश्विन हा सुद्धा डॉक्टर आहे. त्यानंच आपल्या वडिलांवरती प्राथमिक उपचार केले. शिरीष वळसंगकर यांनी ज्या ज्या रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास सुद्धा घेतलाय. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना अश्रू अनावर झाले. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा झटपट 100 मध्ये. आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आता वैमानिक होता येणार आहे. सध्या याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विचार सध्या सुरू असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळतं. या दरम्यान आपण जर बघितलं तर आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक व्हायचंय त्यांना देखील विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं अशी अट आहे. मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलाचा गर्ड टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आज रात्री चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे.
रविवारी मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं कळतंय. रविवारी हा मेगा ब्लॉक असेल सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत. हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी सकाळी 11 ते 4 असा ब्लॉक असेल. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद केला जाईल. मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असेल. सोमवारपासून तब्बल 1.5 महिना हा पूल बंद ठेवला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानं नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते आहे. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला. मध्य रेल्वेच्या CSMT लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण पुणे या ठिकाणी थेट फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे. महाबळेश्वरमधल्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी जाहीर केला. 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी घोषित झाली आहे. 2 ते 4 मेला या महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित केला जाईल. त्यामुळे पर्यटकांना टोलमाफीचा फायदा होईल. लातूरमध्ये रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी सप्टेंबर 2025चा कालावधी ठरवण्यात आला. वंदे भारतचे 1920 डबे हे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवल्या जातील. त्यासाठी सुमारे 705 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तेजस एक्सप्रेस आल्यानंतर केवळ एका महिन्यामध्ये 70 लाख रुपयांचा नफा कमावला. ही आकडेवारी भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठी कमाई आहे. तिकीट विक्रीतून 3.70 कोटी रुपये मिळालेले. प्रतिदिन सरासरी 17.50 लाख रुपये उत्पन्न होत आहे. हे यश खासगीकरण आणि रेल्वे क्षेत्रातील सुधारणांचा परिणाम आहे. PMPच्या 123 नवीन बस सेवा बंद झाल्या. महिनाभरापूर्वी दाखल झालेल्या 123 नव्या CNG बस सदोष असल्यानं त्यांनी सेवा संचलनातून बंद करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली. या मार्गावर चाचणीसाठी आता जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतामध्ये दाखल होतील. E5 आणि E3 या श्रेणीतल्या शिंकनसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीला भारतात येणार आहेत. पुण्यावरून यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे जाणाऱ्या DNR ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय. यवतमाळच्या इचोरी घाटातील नाल्यामध्ये ही ट्रॅव्हल्स उलटली आहे आणि हा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झालेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालक दारूच्या नशेत असल्याचं मद्यपी चालकाने गाडी भरधाव वेगानं वळवल्यानं हा अपघात झालेला आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. हवामान विभागानं शनिवारी पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला. पुढील 5 दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये तापमानात 2 ते 3 अंश इतक्या सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही ठिकाणी पारा पुन्हा वर जाऊन उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोल्यामध्ये सर्वात जास्त 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुद्धा बघायला मिळते. अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मुंबईमध्ये मिळत असल्याचं आपण बघतोय. मुंबईचं किनारपट्टीवर 33 ते 35 अंशांवरती सध्या तापमान गेलेलं आहे आणि दमट वातावरणामुळे अंगाची काहिली होते. मुंबईमधल्या तापमानामध्ये आता सातत्यानं वाढ होतीये. मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण झाल्या. घामामुळे नागरिकांना त्वचा विकाराचा त्रास सहन करावा लागतोय. त्वचा विकारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 30% वाढ झालेली आहे. वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचं प्रमाण वाढलंय अशी माहिती ज्येष्ठ त्वचा विकार तज्ज्ञ देत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा आहे. 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे ढाक पडले आहेत. 24 प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे तर इतर प्रकल्पांमध्ये केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होत असल्याचं बघायला मिळतं आहे. राज्य शासनानं तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडहिंग्लज या दोन्ही बड्या बाजाराच्या मक्तेदारीला धक्का बसला. बाजार समिती नसलेल्या 8 तालुक्यांमध्ये त्या नव्यानं स्थापन होणार आहेत आणि या तालुक्यात बाजार समितीचं राजकारण अर्थकारण तेजीत असणार आहे. धाराशिवच्या कसबे तळवडा या गावामध्ये गोठा पेटलाय. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मांजरांच्या 5 पिल्लांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला.
शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी शेतकऱ्यांचा विरोध अजूनही ठाम आहे. गाव शिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलेला आहे. यावेळेस आता महसूल कर्मचारी शेतकऱ्यांचा रोष पाहून माघारी फिरले. यवतमाळच्या घाटंजीमध्ये 50 वर्षांनंतर अनोखा विवाह सोहळा झाला. मंडप पूजन, अग्निपरिक्रमा, पारंपरिक वेशभूषा, ढोलवाद्यांच्या गजरात हे लग्न लागलं. निसर्ग पूजन, संत सेवालाल महाराज यांचं पूजन करून सोहळ्याची सांगता झाली. चेंबूर अमरमहल जंक्शनजवळ मेट्रोचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेलंय. पाण्याची लाईन बंद झाली आहे. दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी स्थानिक करतायत. तेलंगणामधल्या नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान ब्रीदसिद्ध केलं. ड्युटीवरून परतत असताना शेतकऱ्यांचं पीक पावसात भिजताना दिसलं. जवानांनी तातडीने हे पीक ताडपत्रीने झाकलं. अचानक आलेल्या पावसामुळे पीक यावेळेस वाचलं. धुळ्यातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचं दिसतंय. तर फेरीवाल्यांसाठी देवपूरमधील नवरंग खुल्या मैदानामध्ये प्रशासनातर्फे जागा देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी धंदाच होत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरती आपली दुकानं थाटली आहेत. धुळ्यातील सोनगीर ते दोंडाई रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णतः बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेला आहे. सांगलीमध्ये पावसामुळे द्राक्षाला फटका बसलेला आहे आणि मार्केटच्या द्राक्षांचे बेदाणे तयार केले. भिजलेली द्राक्ष बाजारात येत असल्यानं 230 ते 300 रुपये किलो असा दर मिळतोय. अपवाद वगळता सांगलीमधील द्राक्ष हंगाम संपलाय. या हंगामामध्ये अवकाळीचा पहिल्यापासूनच फटका बसला. त्यामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये या दरम्यान आता मोठी घट झाली आहे. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेचे अज्ञातांनी नुकसान केले. यात केळीच्या बागेतील 200 ते 250 केळीचे झाड कापले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अज्ञातांनी केळीसोबत केळीतील पाईपचं देखील नुकसान केलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे. कसारा ते कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या लोकल एक्सप्रेस रखडल्या असल्याचं देखील बघायला मिळत आहे. कसारा ते कल्याण मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक यावेळेस ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या लोकल एक्सप्रेस रखडल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सध्या सहन करावा लागतोय. एकंदरीत सध्या लॉंग वीकेंड सुद्धा सुरू आहे. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत. रेल्वेने प्रवास करताय. मात्र असं असताना रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कसारा कल्याण वाहतूक ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वे मार्गावरती खरं तर अडथळा निर्माण झाल्यानं ही वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती सध्या मिळते. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांना हाल सोसावे लागतात. अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात. रुपाली, वाहतूक का ठप्प झालेली आहे? काय कारण आहे यामागे? प्रवाशांना बसत आहे. जवळपास 4 तास उशिरा त्या गाड्या धावत आहेत. सगळ्या ज्या एक्सप्रेस आहेत त्यांच्याकडे खरं तर हा प्रॉब्लेम सुरू असत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं एक वातावरण जे ते निर्माण झालेलं आहे. सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या उशिरा असल्यामुळे इथून मुंबईतून जे बाहेर पडणारे प्रवासी आहेत त्यांना देखील खरं तर अडचणींना सामोरं जावं लागत आहे. बराच वेळ स्थानकावरती थांबून राहावं लागत आहे. आणि त्याच्यामुळे एकूणच सध्याची वाहतूक जी संपूर्ण जी समस्या जी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे प्रवाशांना एक मोठी अडचण सामोरं जाणं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम दगडफेक प्रकरणी आता एक मोठी बातमी आहे. सर्व 37 संशयित आरोपींना आज एकत्र कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. दगडफेक प्रकरणी 1500 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत 37 आरोपी अटकेत असल्याचं देखील कळत आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर संशयित आरोपींमधील महाविकास आघाडीचे 3 प्रमुख पदाधिकारी अद्यापही मात्र फरार असल्याचं पाहायला मिळत आहे. तर MIM पक्षाचा शहर अध्यक्ष अटकेत आहे. नाशिकच्या अनधिकृत बांधकाम आणि दगडफेक प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आलंय. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. वंचित बहुजन आघाडीकडून परभणीमध्ये शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला 4 महिने उलटले तरी देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे हा मार्च काढण्यात आला. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शनिवार बाजार मैदानापासून या मार्चला सुरुवात झाली. या मार्चमध्ये पीडित सूर्यवंशी कुटुंब सहभागी झाले.
फेसबुकवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले. वर्ध्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करण्यात आली, तर लिखाण करणाऱ्या तरुणीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान पुलगाव शहराला अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळी वर्धा येथून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा बोलवण्यात आले. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या महिलांनी डोंबिवली स्टेशन बाहेरच गॅस सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी करत आंदोलन पुकारले. पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्यानं लाडक्या बहिणींचं महिन्याचं बजेट हे सध्या कोलमडलेलं आहे. यावेळेला थाळी वाजवत रस्त्यावर चूल मांडून भाकरी तापत सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आले. केंद्र सरकारनं केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं. तर पेट्रोलजन्य पदार्थांची केलेली भाववाढ आणि सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर दुचाकी आडव्या करून आंदोलन करण्यात आलं. जळगावमधील नरभक्षक बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं. वन विभागानं अथक प्रयत्नानंतर डाट मारून जेरबंद केलेलं आहे. याच बिबट्यानं आता यावलमध्ये 2 वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतलाय. त्यामुळे परिसरामध्ये सध्या दहशत पसरली आहे. कल्याणच्या जोशीबाग परिसरात कैऱ्या तोडण्यात गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झालाय आणि या वादातून आता संतापलेल्या एका गटानं भर रस्त्यामध्ये एका मुलाच्या वडिलांवर चाकूनं हल्ला केलेला आहे. तर रायसिंग खुशवाह असं या जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. यवतमाळच्या आणीमध्ये अरुणावती नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. वेदिका चव्हाण असं मृत मुलीचं नाव आहे. नदीवर पाय घसरल्यानं तिचा मृत्यू झाला आणि मुलीच्या मृत्यूनंतर बंद अवस्थेत असलेल्या हँडपंप देखील सुरू करण्यात आलेला आहे. अमरावतीच्या वरुडमध्ये 28 वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळला. 7 मार्चला प्रतीक सिंगरवाडे हरवला असल्याची तक्रार देण्यात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढलाय आणि त्याची ओळख पटवली आहे. नेमका प्रतीक विहिरीवरती कसा आला याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आणि या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे. रायगडच्या म्हसा या ठिकाणी सर्वेअर विशाल रसाळ 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. रायगड एसीबीच्या पथकानं माणगाव एसटी स्टँड या ठिकाणी सापळा रचत ही कारवाई केली. रत्नागिरीमधील मालवण किल्ल्यासमोर अंदाजे 8 ते 9 सागरी मैल समुद्रामध्ये अनधिकृतरित्या LED लाईट्सद्वारे मासेमारी करणाऱ्या 2 नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं कारवाई केली. सदर नौका जप्त करून सरचिकोट बंदरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. पुण्यात धायरीमधील दुकानावरती भर दिवसा दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दरोडा टाकून पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयात या परिसरात आसरा घेतलेला आहे. तिकडे अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये शाळेच्या बस चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. बस चालक विकी भोसले आणि त्याला मदत करणारा योगेश माळी अशी आरोपींची नावे. आरोपींकडून अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करत फोटो काढून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. शरद पवार गटाचे माडाचे आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यामध्ये 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. तर धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचं भासवत कोटींची ऑनलाईन फसवणूक केली आहे. बँकेत पैसे ट्रान्सफॉर्म करायला लावत असल्याचं कारखान्याचे बाबासाहेब वाडेकर यांची फसवणूक केली आहे. पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपीचं घर आणि घरासमोरच्या ट्रॅक्टरला आग लावली आहे. राजगुरुनगर या ठिकाणचे आरोपी नवनाथ मांजरेच्या घरातलं साहित्य आणि ट्रॅक्टर जळून खाक झालंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय. गावात तणावाचं वातावरण सध्या पसरलंय. आरोपीच्या घराला पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 18-19 एप्रिल रोजी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. स्टेमच्या जलवाहिनीची गळती सुरू आहे, त्यामुळे दुरुस्तीचं काम आहे आणि असं असल्यानं ठाणेकरांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी स्टेम कंपनीकडून पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. संगमनेर तालुक्यातल्या पोखरी या ठिकाणी हवेली गावाला पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. संपूर्ण गाव पाणी पुरवठा योजनेत असल्यानं शासकीय टँकर सुरू करण्याबाबत प्रशासनानं हातवर केले. मात्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं काम अपूर्ण आणि गावात इतर जलस्रोत नाही, त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला. आजपासून लबाडांना पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरती तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते. उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं आहे. धरणामध्ये एकूण 63.62 इतका पाणीसाठा शिल्लक आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी काल सकाळी पुण्यातून रणजित कासलेला अटक करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडेंच्या कंपनीतून निवडणूक काळामध्ये 10 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित PSI रणजित कासलेनं केलेला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे देखील असल्याचं त्यानं म्हटलंय. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं केलेल्या दाव्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी थेट मुंडेंविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही म्हटलंय. आणि यानंतर एक मोठी बातमी. पंजाब अँड नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी भारतीय आहे का की अन्य देशाचा नागरिक आहे? मुंबई उच्च न्यायालयाची सक्तवसुली संचालनालयाला अर्थातच ईडीला ही विचारणा आहे. भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत. तर मुंबई सत्र न्यायालयानं 2018 मध्ये बजावलेले जामीनपत्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी चोक्सीने या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याशिवाय या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठानं ईडीला ही विचारणा केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय जर बघितलं तर चोक्सीकडे भारतीय आणि अँटिग्वा असे दुहेरी नागरिकत्व आहे.